तर ह्या सेशनमध्ये आपण आज असाइनमेंटचं सोल्युशन डिस्कस करणार आहोत. फर्स्ट असाइनमेंट जे आहे ते अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आणि हे युजिंग फंक्शन देखील करायचं आहे. इथं आपण कमेंट टाईप करूयात. प्रोग्राम टायटल आहे राईट अ प्रोग्राम टू इनपुट टू नंबर्स डिफाईन फंक्शन्स टू कॅल्क्युलेट ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड रिमाइंडर. तर फंक्शन टाईप करण्यासाठी जे काही बेसिक रूल्स आहेत, आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर्स शेअर करत असताना जो सिंटॅक्स आपण डिस्कस केलेलो आहे, तर ते सगळं फॉलो करून आपण हा प्रोग्राम कंप्लीट करणार आहे. पहिला आपण हेडर फाईल ऍड करूयात आणि दोन नंबर्स देखील इनपुट करून घेऊ. सी आउट एंटर नंबर 1 एंटर नंबर 2 आणि ऍडिशन करण्यासाठी मी तर ऍडिशन ह्या फंक्शनला कॉल करेन आणि ह्या फंक्शन मध्ये आपण पॅरामीटर म्हणून हे दोन व्हेरिएबल्स शेअर करतोय आणि या फंक्शनचं डेफिनेशन मी मेनच्या आधीच टाईप करेन. तर हे एक ॲडिशन असं फंक्शन आहे जिथे दोन आर्ग्युमेंट्स असणार आहेत, इंटिजर नंबर 1 आणि नंबर 2. तर ह्या ॲडिशन फंक्शन मध्ये एक व्हेरिएबल आहे इंटिजर आन्सर नावानं. सो हे आन्सर असणार आहे नंबर 1 प्लस नंबर 2 आणि ह्या फंक्शनचं जे लास्ट लाईन असणार आहे ते आहे रिटर्न आन्सर. व्हॅल्यू रिटर्न जी केलेली आहे ती इंटिजर असल्यामुळं फंक्शनचं रिटर्न टाईप वॉइड लिहिता येणार नाही, ते कंपल्सरी इंट असलं पाहिजे आणि रिटर्न झालेली जी व्हॅल्यू आहे ते एका व्हेरिएबलला आपण इथं स्टोअर करूयात. तर ॲडिशन स्टोअर करण्यासाठी सम ह्या नावाने एक मी व्हेरिएबल इथं घेतोय आणि आउटपुट शो करण्यासाठी सी आउट स्टेटमेंट आहे ॲडिशन इज इक्वल टू, इथं आपण टाईप करूयात सम. तर जे काही बेसिक रूल्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते त्यानुसार आणि काही स्टँडर्ड प्रॅक्टिसेस कोड क्वालिटीज बद्दल देखील आपण डिस्कस केलं होतं. तर मी ह्या फंक्शनमध्ये कुठलंही इनपुट घेत नाही आहे किंवा कोणतंही आउटपुट स्टेटमेंट यूज करत नाही आहे. फक्त एक लॉजिकल कॅल्क्युलेशन आहे आणि रिटर्न स्टेटमेंट आहे. मेन फंक्शनमध्ये इनपुट आहे आणि आउटपुट आहे. असंच एक सिंटॅक्स आपण सबट्रॅक्शनसाठी देखील फॉलो करूयात. तर इथं सबट्रॅक्शन करण्यासाठी देखील सबट्रॅक्शन असं फंक्शन आहे आणि तिथं देखील सेम आर्ग्युमेंट्स आहेत. डेफिनेशन देखील सेमच आहे. आन्सर इज इक्वल टू सबट्रॅक्शन ऑपरेशन आणि रिटर्न आन्सर. इथे देखील रिटर्न टाईप इंटिजर असायला पाहिजे. रिटर्न झालेली जी व्हॅल्यू आहे ते आपण डिफरन्स या एका व्हेरिएबलला स्टोअर करूयात आणि सी आउट सबट्रॅक्शन इज इक्वल टू, इथं आपण टाईप करूयात डिफरन्स. नेक्स्ट आहे ते मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन या नावानं फंक्शनचं नाव आहे मल्टिप्लिकेशन. पण मी जर हे समजा पॅरामीटर शेअर करत नसेल तर मल्टिप्लिकेशन करता येईल का, याचा आन्सर तुम्हाला शोधता येते का बघा. तुम्ही गेस करू शकताय. मी जर आर्ग्युमेंट या फंक्शनमध्ये नंबर 1 नंबर 2 असं दोन आर्ग्युमेंट्स घेतोय पण मी पॅरामीटर्स शेअर करत नसेल तर या आर्ग्युमेंट्स मध्ये बाय डिफॉल्ट काय स्टोअर होणार. तर सी आणि सी प्लस प्लस लँग्वेजमध्ये व्हेरिएबल फक्त डिक्लेअर केल्यानंतर गार्बेज व्हॅल्यू मोस्टली त्यामध्ये असते आणि तुम्ही जर इनिशियलाइज कुठली व्हॅल्यू करत असाल, 0 असेल 10 असेल 20 असेल, आफ्टर इनिशियलाइज तुम्हाला व्हॅल्यू आउटपुटला दिसते. तर हे गार्बेज कॅल्क्युलेशन होणार. तरी पण आपण एक चेक करून बघूयात काय होतं. कंपाईल टाइम एरर आहे हा, कारण सिंटॅक्स मॅच होत नाही. ह्या मल्टिप्लिकेशन फंक्शनसाठी दोन आर्ग्युमेंट्स आहेत आणि ते प्रोटोटाइप फंक्शन कॉल करत असताना जर मॅच होत नसेल तर हा एक सिंटॅक्स एरर असा कन्सिडर होतो.
तरी देखील आपण हा कोड विदाउट पॅरामीटर टाईप करून चेक करून बघूयात. तर मी तर आन्सर इज इक्वल टू नंबर 1 मल्टिप्लिकेशन नंबर 2 असं टाईप करतोय आणि रिटर्न आन्सर. आता हे जे टाईप केलंय आपण इंटिजर मल्टिप्लिकेशन, याचा आन्सर आपण प्रोडक्ट नावाच्या एका व्हेरिएबलला स्टोअर करतोय आणि सी आउट स्लॅश एन मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू इथं असणार आहे प्रोडक्ट. सेव्ह करूयात. या कोडला मी question1 डॉट सीपीपी न सेव्ह करतो. पहिला आपण हे 3 जे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट केलेत, स्टेटमेंट टाईप केलेत, त्याचं आउटपुट चेक करूयात. तर हा जो एरर आहे सी आउट वॉज नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप, तो नेमस्पेस एंटर केल्यानं नसल्यामुळे आलेला आहे. तर इथं असणार आहे युझिंग नेमस्पेस std. कंपाईल करूयात. आता बघा मल्टिप्लिकेशन साठी इथं एरर असा आहे टू फ्यू आर्ग्युमेंट्स टू फंक्शन इंट मल्टिप्लिकेशन. तर इथं आर्ग्युमेंट्स नाही आहेत, त्यामुळे हा एरर आलेला आहे. सो जे प्रोटोटाइप त्या फंक्शनचं आहे, फंक्शनचं जे सिग्नेचर आहे ते ॲज इट इज जर मॅच होत असेल तरच फंक्शन हे कॉल होईल, अदरवाईज कंपाईल टाइम एरर येणार. आउटपुट आपण चेक करूयात. जर नंबर्स 10 आणि 5 असतील तर ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन जे एक्सपेक्टेड आहे ते झालेलं आहे. असंच आणखीन एक ऑपरेशन आहे, ते म्हणजे आहे डिव्हिजन. 2 आर्ग्युमेंट्स मी यूज करतोय परत एकदा. डिव्हिजन हे एक फंक्शन आहे आणि याच्यात नंबर 1 नंबर 2 हे 2 आर्ग्युमेंट्स आहेत. फ्लोट असणार आहे आन्सर. तर नंबर 1 अपॉन नंबर 2 असं आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मी रिटर्न आन्सर असं टाईप करतोय. आणखीन एक याच्यात स्टेप कॅल्क्युलेशन आपल्याला समजावून घ्यायला लागेल. नंबर 1 हे व्हेरिएबल इंटिजर आहे, नंबर 2 हे देखील इंटिजर आहे. इंटिजर अपॉन इंटिजरचा आन्सर हे इंटिजर येतं. म्हणजे जर 10 अपॉन तुम्ही जर 7 करत असाल तर ते 1 असं असणार आहे. आणि हे जर 2 पैकी एक नंबर जर फ्लोट असेल तर हे पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे. त्यामुळे आपण एका साईडला फ्लोट असं टाईप करतोय, म्हणजे हा जो व्हेरिएबल आहे हा ह्या इक्वेशन साठी फक्त फ्लोट ह्या डेटा टाईप मध्ये असणार आहे आणि रिटर्न व्हॅल्यू जे असेल ते देखील फ्लोटच असायला पाहिजे. सो आता आपण हे स्टोअर करूयात आन्सर. ह्याला आपण फ्लोट डिव्हिजन साठी मी डिव्हिजन ह्या नावानं व्हेरिएबल डिक्लेअर नाही करू शकत. डिव्हिजन हे फंक्शनचं नाव असल्यामुळं हे एक इनव्हॅलिड डिक्लेरेशन आहे. पण आपण एक त्याला वेगळं नाव देऊ शकतोय, जसं की कोशंट इज इक्वल टू आणि सी आउट इथं आपण टाईप करूयात कोशंट इज इक्वल टू कोशंट. आणखीन एक कॅल्क्युलेशन सांगितलंय ते आहे रिमाइंडर. तर आपण इथं रिमाइंडर कॅल्क्युलेशन साठी मॉड ह्या नावानं फंक्शन टाईप करतोय. नंबर 1 अपॉन नंबर 2 रिमाइंडर जे असेल ते हे फंक्शन रिटर्न करेल. तर मॉड हे फंक्शन 2 आर्ग्युमेंट्स ऍक्सेप्ट करेल आणि आपण डायरेक्टली जरी असं स्टेटमेंट टाईप करत असलो नंबर 1 मॉड्युलस नंबर 2 तरी देखील व्हॅलिडच आहे. त्याचं रिझन कॅल्क्युलेशन तुम्ही जे रिटर्न करत आहात ते देखील रिमाइंडर कॅल्क्युलेशन आहे आणि एखाद्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही जर हे कॅल्क्युलेशन एक्झिक्यूट करत असाल आणि रिटर्न करत असाल तरी देखील मिनिंग सेमच आहे. आणि हे जे रिटर्न टाईप असणार आहे ते आता इंटिजर असलं पाहिजे, कारण आपण इंटिजर ह्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतोय. रिटर्न झालेली व्हॅल्यू आपण रिमाइंडर ह्या एका व्हेरिएबलला स्टोअर करूयात आणि आउटपुट शो करून चेक करूयात. रिमाइंडर इज इक्वल टू रिमाइंडर. तर इथे एक व्हेरिएबलला
सिंटॅक्स एरर असा आहे, एक्सपेक्टेड प्रायमरी एक्सप्रेशन बिफोर इंट. तर आपण व्हॅल्यू ज्या वेळेला शेअर करतो, म्हणजेच पॅरामीटर आपण पास करतो, तर त्याचं टाईप डिफाईन करायची गरज नाही. एक व्हेरिएबलचं नेम तुम्हाला शेअर करायचं आहे आणि ते आर्ग्युमेंट क्रिएट करताना मात्र तिथं डेटा टाईप डिक्लेअर करणं गरजेचं आहे. सो पॅरामीटर्स शेअर करत असताना कोणत्याही फंक्शनमध्ये मी त्याचा डेटा टाईप शेअर करत नाही आहे, मी फक्त व्हेरिएबलचं नेम शेअर करतोय. सो दोन व्हेरिएबल्स आपण परत एकदा टाईप करून चेक करूयात, 10 आणि 4. तर हे त्याचे आन्सर्स आहेत. असंच आणखीन एक क्वेश्चन आहे, तो आहे राईट अ प्रोग्राम टू इनपुट टू नंबर्स, डिफाईन फंक्शन टू कम्पेअर अँड शो विच नंबर इज मॅक्स. सो आपण आणखीन एक हा कोड एंटर करूयात. मॅक्स आणि मीन हे जर फाईंड करायचं असेल तर फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे हे देखील आपण आता डिस्कस करू. तर एक मेन लेआउट आपण पहिला एंटर करून घेऊयात. आणि दोन नंबर्स देखील एंटर करून घेऊ. त्यानंतर आपण कंपॅरिझन करूयात. नंबर 1 जर ग्रेटर दॅन नंबर 2 असेल तर आउटपुट असणार आहे नंबर 1 इज मॅक्स, अदरवाइज नंबर 2 इज मॅक्स. पण हा कोड आपल्याला युजिंग फंक्शन करायचा आहे आणि फंक्शनचं जे नेम आहे ते मी इथं फाइंड मीन फाइंड मॅक्स असंही लिहू शकतो. आणि ज्या वेळेला आपण सर्चिंग करतो त्यावेळेला फाइंड हा शब्द सुरू करायचा आहे. फाइंड हे एक त्याचं प्रिफिक्स असलं पाहिजे. आणि ह्या कोडमध्ये विचारलेलं आहे ते म्हणजे ह्या दोन मध्ये मॅक्स कोण आहे. तर आपण फाइंड मॅक्स असं फंक्शन घेतोय. दोन पॅरामीटर्स देखील ह्या फंक्शन मध्ये आपण शेअर करणार आहे. आणि फाइंड मॅक्स ह्या फंक्शन मध्ये हे दोन आर्ग्युमेंट्स असणार आहेत. एक आहे नंबर 1 आणि दुसरा आहे नंबर 2. सो आपण इथे कंपॅरिझन करूयात. नंबर 1 जर ग्रेटर दॅन नंबर 2 असेल तर आपण रिटर्न करत असताना तो जो नंबर आहे तो रिटर्न करतोय. एल्स रिटर्न नंबर 2. आता एक कंडिशनल रिटर्न स्टेटमेंट आहे. व्हॅल्यू एकच रिटर्न होणार आहे आणि फंक्शनचा तो रूल पण आहे, कोणतंही फंक्शन फक्त एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकते. एका वेळेला दोन व्हॅल्यू रिटर्न केलात तर फर्स्ट व्हॅल्यू रिटर्न होते, सेकंड होत नाही. एकच फक्त व्हॅल्यू फंक्शन मधून रिटर्न करता येतं. आणि ह्या फंक्शनचं जे रिटर्न टाईप आहे ते इंटिजर असलं पाहिजे. मी इथं देखील कोड क्वालिटी मेंटेन ठेवतोय. फंक्शन मध्ये कुठलंही मी आउटपुट फंक्शन, आउटपुट स्टेटमेंट किंवा इनपुट हे न घेता सिम्पली एक लॉजिकल कंपॅरिझन केलेला आहे आणि रिटर्न केलेला आहे. आता जे रिटर्न होईल ते मी एका मॅक्स व्हॅल्यू किंवा मॅक्स या व्हेरिएबलला होल्ड करून ठेवेन आणि आउटपुटला शो करेन मॅक्स नंबर इज इक्वल टू, इथं असणार आहे मॅक्स. हा कोड आपण question2.cpp न सेव्ह करू आणि चेक करूयात आउटपुट काय येतं ते. तर याचं 10 आणि 39 असे दोन नंबर्स आहेत. तर आउटपुटला आलेला आहे 39 इज मॅक्स. आणखीन एकदा चेक करूया 10 आणि 3. तर आउटपुट आलेलं आहे 10, मॅक्स नंबर इज 10. फंक्शनचं डेफिनेशन हे आपण कोडमध्ये एंटर करत असताना मेनच्या पूर्वी किंवा मेनच्या नंतर दोन्हीही ठिकाणी लिहिता येतं. मेनच्या पूर्वी लिहिलात तर कंपायलर फंक्शन डेफिनेशन कंपाईल करेल आणि मग आपल्याला ते कॉल देखील करता येईल. डेफिनेशन जर मेन फंक्शनच्या नंतर टाईप करणार असाल तर त्या फंक्शनचं डिक्लेरेशन ही एक स्टेप एक्स्ट्रा होते आणि मग तुम्हाला कोड रन करता येतो. असाइनमेंट नंबर 3 असा आहे, इनपुट एनी स्ट्रिंग काउंट अँड प्रिंट टोटल वोवेल्स. तर आपण इथं हे देखील एक क्वेश्चन एक्झिक्यूट करून चेक करूयात.
सो इथं आपण पहिला एक मेन लेआउट टाईप करून घेऊ युझिंग नेमस्पेस std. इथं आपण टाईप करूयात void. पहिल्यांदा आपण इनपुट घेऊ, तर कॅर आपल्याला एक स्ट्रिंग एंटर करायची आहे, तर आपण याला एक सॅम्पल असं स्ट्रिंग टाईप करूयात. आणि हे स्ट्रिंग एंटर होण्यासाठी काउट इथं आपण टाईप करतोय /n एंटर एनी स्ट्रिंग आणि cin डॉट गेटलाईन असं आपण टाईप करतोय. जर cin यूज केलात तर एक सिंगल वर्ड टाईप करता येतं. cin डॉट गेटलाईन फंक्शन कॉल केला तर मल्टिपल वर्ड्स विथ स्पेस टाईप करता येतं. आणि या गेटलाईन मध्ये ह्या व्हेरिएबलचं नेम शेअर करायचं आहे आणि किती कॅरेक्टर्सची लेंथ त्या स्ट्रीम साठी तुम्हाला यूज करायचं आहे ते देखील एंटर करायचं आहे. एकदा आपण आउटपुट देखील शो करून बघूयात. तर जे मी एंटर करतोय ते स्टोअर झालं आहे का हे आपल्याला फक्त एकदा व्हॅलिडेट करायचं आहे. तर आपण कंपाईल आणि रन करून चेक करू. तर इथं स्ट्रिंग असा आहे दिशा कम्प्युटर एज्युकेशन आणि विथ स्पेस मी सक्सेसफुली स्ट्रिंग एंटर केलेली आहे. हेच जर फक्त आपण cin आणि सॅम्पल असं एंटर करतोय तर फक्त त्यातलं फर्स्ट वर्ड ऍक्सेप्ट होईल. आपण आणखीन एकदा रन करून चेक करूयात. तर फर्स्ट कॅरेक्टर जे आहेत फर्स्ट वर्ड म्हणजे स्पेस पर्यंत टाईप झालं आणि तिथूनच तो ब्रेक झाला कोड. त्यामुळं जर कंप्लीट स्ट्रिंग एंटर करायचं असेल तर आपण गेटलाईन हे फंक्शन यूज करणार आहे. ह्या कोडमध्ये असं विचारलंय की एक स्ट्रिंग एंटर करा, त्यामध्ये जे काय कॅपिटल स्मॉल नंबर ऑफ वोवेल्स आहेत ते काउंट करा आणि रिटर्न करा. काउंट करायचं असेल तर काउंट असं त्या फंक्शनचा मी प्रिफिक्स यूज करतोय बाय. काउंट बाय आपण इथं टाईप करूयात काउंट बाय वोवेल्स आणि इथं जे काही सॅम्पल स्ट्रिंग आहे ते ॲज अ पॅरामीटर मी शेअर करेन. हे फंक्शन असणार आहे void count by vowels आणि ब्रॅकेटमध्ये कॅर स्टार इथं आपण टाईप करूयात सॅम्पल म्हणजेच एक आर्ग्युमेंट मी डिक्लेअर केलं जिथं मेन फंक्शन जी स्ट्रिंग शेअर करेल ते स्टोअर होईल. आणि वोवेल्स काउंट करण्याचा एक सिंपल लॉजिक असा आहे, इथं आपण फॉर लूप टाईप करतोय जो सॅम्पल स्ट्रिंग मध्ये जे नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत त्या प्रत्येक कॅरेक्टरला रीड करेल. सो लेट से आय आणि ह्या सॅम्पल स्ट्रिंगच्या प्रत्येक इंडेक्सला जे कॅरेक्टर असेल ते आपण नॉट इक्वल टू नल आहे का असं कंपॅरिझन करूयात. ज्या वेळेला आपण एक स्ट्रिंग स्टोअर करतो तर ती स्ट्रिंग ॲरे ऑफ कॅरेक्टरच असते. तर सॅम्पल हे स्ट्रिंग आहे आणि हे त्याचे इंडेक्स नंबर आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असं हे नंबर ऑफ कॅरेक्टर्स 200 ह्या 199 ह्या इंडेक्स पर्यंत असणार आहेत. आणि जे तुम्ही टाईप कराल ते त्या इंडिव्हिज्युअल इंडेक्स मध्ये जाऊन स्टोअर होतील. ठीक आहे, तर हे स्पेस आहे त्याला आपण डॉट म्हणूयात. असं हे स्टोअर होत जाईल आणि एक इंडेक्स असा असणार आहे जिथं नल हे कॅरेक्टर असणार आहे. सो जस्ट कन्सिडर की 18th इंडेक्स हे नल कॅरेक्टर आहे. 18th इंडेक्सला नल ही व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. आणि आता जर आपण हे कंडिशन समजावून घेतलात तर सॅम्पलचं जे 0 इंडेक्स आहे 1 इंडेक्स आहे 2 इंडेक्स आहे असं 18th इंडेक्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा लूप इटरेट होणारच आहे. आता आपण असंच आणखीन एक लूप टाईप करूयात, तो आहे जे लूप. जे इक्वल टू 0 आणि मी एक एक्स्ट्रा वोवेल्स ह्या नावाने एक स्ट्रिंग इथं यूज करतोय आणि तिथे ए ई आय ओ यू कॅपिटल ए ई आय ओ यू हे सगळे वोवेल्स स्टोअर करून ठेवलेत. जे लेस दॅन ऑफकोर्स 9च असणार आहे कारण जे टोटल कॅरेक्टर्स मी टाईप केलेत ते 10 आहेत आणि 0 to 9 या इंडेक्स मध्ये ते स्टोअर होतात. आता आपण जे इन्क्रिमेंट करूयात
आणि ते कंपॅरिझन करून चेक करूयात की याचा आन्सर काय येतं. तर सॅम्पलचं जे आय इंडेक्स असणार आहे ते जर वोवेल्सच्या जे इंडेक्सला मॅच होत असेल तर आपण काउंट करणार आहोत की वोवेल्स किती आहेत. एक इंटिजर काउंट नावानं व्हेरिएबल लागेल आणि त्यामध्ये 0 असणार आहे, इनिशियल व्हॅल्यू 0 असणार आहे. तुम्ही जर 0 स्टोअर करत नसाल तर ते गार्बेज इन्क्रीमेंट होईल व्हॅल्यू. सो हे कॅल्क्युलेशन झालं की आपण रिटर्न काउंट असं टाईप करूयात. या फंक्शन मध्ये देखील मी फक्त डेफिनिशन फंक्शनचं ॲज अ लॉजिक टाईप केलेलं आहे. कोणतंही आउटपुट मी शो करत नाही आहे. इंटिजर असं रिटर्न टाईप असेल आणि रिटर्न झालेला जो काही वोवेल्सचा काउंट असेल तो आपण एका टोटल वोवेल्स ह्या एका व्हेरिएबलला स्टोअर करून आउटपुट शो करून बघूयात. तर इथं आपण टोटल किंवा काउंट ऑफ वोवेल्स इज इक्वल टू आपण टोटल वोवेल्स हा व्हेरिएबल चेक करूयात. कंपाईल. इथे एक एरर असा आहे, वोवेल्स वॉज नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप. तर हे जे व्हेरिएबलचं नाव आहे आणि हे जे व्हेरिएबलचं नाव आहे वेगवेगळं असल्यामुळे हा एरर आलेला आहे. तर मी ते एक वर्ड टाईप करतोय, दिशा कम्प्युटर, आणि चेक करा. एक आणखीन एक एरर आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल, ते म्हणजे फॉर लूपचं. इथं फॉर लूप जो आहे तो क्लोज होत नाहीये. तो आपल्याला चेक करायला लागेल की कशामुळे क्लोज होत नाहीये. तर ह्या लूप मध्ये आपण स्टार्ट केलेलं आहे ते आय इंडेक्स 0 पासून नल कॅरेक्टर पर्यंत आणि इन्क्रीमेंट देखील आय व्हेरिएबल केलेला आहे. पण सेकंड फॉर लूप मध्ये आपण जे लूप जो स्टार्ट केलोय तर ते विदाउट कंडिशन म्हणजे जेचं जे कंडिशन आहे ते झालेलं नसल्यामुळं हा लूप एंड होत नाहीये. तर तो जे लेस दॅन 9 असला पाहिजे. आणि आता मात्र जे लूप हा टर्मिनेट होईल. दिशा कम्प्युटर असं टाईप करूयात. तर इथं जर कंपॅरिझन केलं तर 6 असे वोवेल्स दिसत आहेत. म्हणजे हे दोन ई कॅरेक्टर ए, त्यानंतर ओ यू आणि ई. हेच जर मी आता पूर्ण कॅपिटल टाईप केलं तर चेक करूयात की आन्सर करेक्ट येते का. सो हे आन्सर करेक्ट आहे. तर हे एक सिंपल लॉजिक आहे जे वोवेल्स काउंट करून काउंट व्हॅल्यू रिटर्न करेल. आणखीन एक क्वेश्चन आहे, प्रोग्राम टू इनपुट एनी नंबर फ्रॉम युजर, राईट युअर लॉजिक युझिंग फंक्शन टू प्रिंट इट्स रिव्हर्स. तर आपण हे देखील कोड इम्प्लिमेंट करून चेक करू. हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम मेन फंक्शन आणि नेमस्पेस असणार आहे std. तर एक नंबर मी युजर कडून एंटर करून घेईन. आणि ते एक गेट रिव्हर्स ह्या नावानं फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये आपण नंबर हे एक पॅरामीटर शेअर करूयात. void गेट रिव्हर्स ह्या नावाने एक फंक्शन आहे. आणि रिव्हर्स कॅल्क्युलेट होण्यासाठी लॉजिक त्याचं असं आहे, एक ॲझ्युम करा की नंबर तुम्ही 5683 असं एंटर केलेला आहे. म्हणजे जे आर्ग्युमेंट असणार आहे नंबर तिथं 5683 असं स्टोअर झालेलं आहे. तर हे एक एक्झाम्पल आपण घेऊयात. इथे एक व्हेरिएबल रिमाइंडर आणि दुसरं रिव्हर्स आपण इनिशियली 0 असं स्टोअर करूयात. आणि लूपचं कंडिशन आपण सगळ्यात शेवटी टाईप करू. तर मी पहिला रिमाइंडर कॅल्क्युलेशन करेन. रिमाइंडर कॅल्क्युलेट जर आपण केलो तर प्रत्येक डिजिट आपल्याला इंडिव्हिज्युअली रीड करता येईल. मी जर नंबर मॉड्युलस 10 करत असेल तर 3 येणार आहे. आणि जे एक्झिस्टिंग रिव्हर्स आहे तर या रिव्हर्सला आपण 10 न मल्टिप्लाय करून त्यामध्ये जो रिमाइंडर कॅल्क्युलेट झालेला आहे तो स्टोअर करूयात. म्हणजेच पहिले जे इक्वेशन एक्झिक्यूट होईल ते 0 प्लस 3 होईल. म्हणजेच रिव्हर्स मध्ये 3 स्टोअर होईल. जो आता करंट नंबर आहे
त्याला आपण 10 न डिव्हिजन करणार आहे आणि डिव्हिजन नंतर हा नंबर 568 असं येणार आहे. तुम्ही नोटबुक वरती देखील हे कॅल्क्युलेशन करून बघा. स्टेप बाय स्टेप प्रत्येक इक्वेशन तुम्ही नोट करा, सॉल्व करा आणि मगच पुढचं स्टेप समजावून घ्या. हा जो लूप आहे तो एक जस्ट अज्युम करा की इन्फिनाइट टाइम्स रन होणार आहे. रिमाइंडर परत एकदा जर कॅल्क्युलेट होत असेल तर नंबर जो आता 568 आहे त्याला 10 ने डिव्हिजन होईल आणि रिमाइंडर 8 येणार आहे. रिव्हर्स मध्ये ऑलरेडी आपण 3 असं स्टोअर केलेलंच होतं. तर हे 30 प्लस 8 म्हणजे नवीन इक्वेशन 30 प्लस 8 असं असणार आहे आणि हे रिव्हर्स या व्हेरिएबल मध्ये 38 व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. पुन्हा एकदा नंबर अपॉन 10 होणार आणि 568 अपॉन 10 म्हणजेच 56 ही व्हॅल्यू नंबर मध्ये स्टोअर होणार आहे. आणखीन एकदा रिमाइंडर कॅल्क्युलेट होणार 56 अपॉन 10 याचं जे रिमाइंडर आहे ते 6 येतं. रिव्हर्स मध्ये 38 असं ऑलरेडी आहे आणि नवीन इक्वेशन हे 38 म्हणजे 380 प्लस 6 असा आन्सर असणार आहे. रिव्हर्स मध्ये 386 असं स्टोअर होईल. एक्झिस्टिंग नंबर जो आहे 56 त्याला 10 ने डिव्हिजन होणार आणि 5 असा एक नवीन नंबर आपल्याला मिळेल. 56 अपॉन 10 म्हणजेच 5 आणि 5 चं जे रिमाइंडर आहे ते 5 असणार आहे. 386 इंटू 10 म्हणजेच 3860 आणि रिमाइंडर आहे 5. हे एक रिव्हर्स मध्ये नवीन नंबर स्टोअर होईल 3865 आणि नंबर परत एकदा डिव्हिजन झाला की 5 अपॉन 10 म्हणजेच 0 अशी व्हॅल्यू स्टोअर होईल. म्हणजे हा लूप जो आहे तो आता स्टॉप झाला पाहिजे. या लूप साठी कंडिशन मी जर नंबर नॉट इक्वल टू 0 असं जर ठेवत असेल तर हा लूप डिजिट्स कंप्लीट झाल्यानंतर स्टॉप होईल आणि ह्या लूप मधून मी कॅल्क्युलेट झालेलं जे रिव्हर्स आहे ते रिटर्न करेन. म्हणजेच ह्या फंक्शनचं देखील रिटर्न टाईप इंटिजर असलं पाहिजे. तर हे जे आन्सर आहे रिव्हर्सचं ते आपण एका रिव्हर्स नावाच्या व्हेरिएबलला होल्ड करूयात आणि आउटपुट शो करून व्हॅलिडेट करू की याचं जे आउटपुट आहे ते 3865 असं येतं का. रिव्हर्स ऑफ अ नंबर इज इक्वल टू रिव्हर्स हा कोड आपण 4.cpp न सेव्ह करूयात. सो 5683 हा नंबर मी एंटर करतो आणि याचं रिव्हर्स 3865 जे एक्सपेक्टेड आहे ते आलेलं आहे. हे एक सिंपल लॉजिक मॅथमॅटिक्स मी इम्प्लिमेंट केले. रिव्हर्स काढण्यासाठी कदाचित टेक्निक तुम्ही असंही करू शकाल. या नंबरला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यासाठी stdlib.h या हेडर फाइल मध्ये a to i to a असं फंक्शन आहे जे इंटिजरचं स्ट्रिंग मध्ये कन्वर्जन पार्सिंग करून देतं. वाईज वर्सा स्ट्रिंगचं इंटिजर देखील करता येतं आणि स्ट्रिंग लायब्ररी हेडर फाइल मध्ये strrev ह्या नावानं फंक्शन आहे जो स्ट्रिंगचं रिव्हर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करून देईल. असे एक आणखीन एक मेथड आहे ते तुम्ही ट्राय करून बघा. तर हे 5th क्वेश्चन आपण आता सॉल्व करूयात. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला कन्वर्जन्स करायचे आहेत. तर टोटल 4 कन्वर्जन्स आहेत. पहिला आपण एक लेआउट एंटर करून घेऊ. आयओ स्ट्रीम नेमस्पेस आणि एक डिफॉल्ट इनपुट असणार आहे ते किलोमीटर्सचा असणार आहे. तर आपण एक km ह्या नावाने व्हेरिएबल घेऊयात. Cout एंटर डिस्टन्स इन किलोमीटर सी इन किलोमीटर्स. इथं आपण टाईप करूयात कन्वर्जन करायचं आहे
तर इथं देखील एक तुम्ही प्रॉपर नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करू शकताय. कन्व्हर्जनच्या केसमध्ये फंक्शनचं नाव टू ह्या प्रिफिक्स पासून तुम्ही सुरुवात करा. 2 मीटर आणि हे किलोमीटर व्हेरिएबल व्हॅल्यू ॲज अ पॅरामीटर मी शेअर करेन. void 2 मीटर आणि इथं नंबर हा व्हेरिएबल असेल. कन्व्हर्जन करण्यासाठी नंबर असं न घेता आपण एक मिनिंगफुल डिस्टन्स घेऊ शकतोय किंवा km हे एक व्हॅलिड नेम आहे. कन्व्हर्जन करण्यासाठी आन्सर ह्या व्हेरिएबल मध्ये किलोमीटर इंटू 1000 असा असेल. 1 किलोमीटर स्टँड्स 1000 मीटर्स आणि या फंक्शनचं जे रिटर्न टाईप आहे ते इंटिजर असलं पाहिजे. या व्हेरिएबलला मीटर ह्या व्हेरिएबलला आपण आन्सर स्टोअर करूयात. Cout मीटर इज इक्वल टू मीटर. असंच असणार आहे सेंटीमीटर कॅल्क्युलेशन 2 सेंटीमीटर. आणखीन एक फंक्शन आहे ते म्हणजे 2 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन करत असताना आपण फंक्शन रियूज देखील करू शकतोय. म्हणजेच मी जर इथं 2 मीटर हे फंक्शन कॉल करून त्याला 100 न मल्टिप्लाय करत असेल तर इक्वेशन तर सेमच आहे. किलोमीटरचं कन्व्हर्जन मीटर मध्ये होईल आणि 100 न मल्टिप्लाय झाल्यानंतर आपल्याला सेंटीमीटर मिळेल. ते आपण या फंक्शन मधनं रिटर्न करतोय. आणि स्पेशली याच्यासाठी मी लॉंग डेटा टाईप यूज करेन. कदाचित इंटिजर मध्ये हे स्टोअर होणार नाही. आणि इथं देखील सेंटीमीटर साठी मी cm असे एक व्हेरिएबल घेतो. Cout सेंटीमीटर इज इक्वल टू सेंटीमीटर. नेक्स्ट आहे ते इंचेस मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे इंचेस ह्या नावानं फंक्शन आहे. फ्लोट असणार आहे आन्सर ह्याचं. आणि 2 सेंटीमीटर हे फंक्शन मी इथं कॉल करेन. डिस्टन्सला मी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करेन. 1 इंच स्टँड्स फॉर 2.54 सेंटीमीटर. तर हे जे सेंटीमीटर व्हॅल्यू आहे ह्याला आपण 2.54 न डिव्हिजन करूयात आणि रिटर्न करूयात. म्हणजे फंक्शनचं रिटर्न टाईप हे फ्लोट असं असणार आहे. फ्लोट इंचेस इज इक्वल टू आणि Cout स्लॅश n इन इंचेस इज इक्वल टू इंचेस. तसंच फीट मध्ये देखील आपल्याला आन्सर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर 2 फीट हे एक व्हेरिएबल आपण यूज करतोय. फीट ह्या व्हेरिएबल मध्ये 2 फीट ह्या फंक्शन जे काही रिटर्न होईल ते आपण स्टोअर करूयात. तर फ्लोट आन्सर ह्या व्हेरिएबल मध्ये 2 इंचेस असं मी कॉल करेन आणि 1 फीट इज इक्वल टू 12 इंचेस असं इक्वेशन आहे. तर जे काय नंबर ऑफ इंचेस असतील त्याला आपण 12 न डिव्हिजन करूयात आणि या फंक्शन मधून रिटर्न करूयात. सो हे देखील फंक्शन फ्लोट ह्या रिटर्न टाईपचं असेल. तर या फंक्शनचं आउटपुट आपण चेक करूयात काय येते. फीट इज इक्वल टू इथं असणार आहे फीट. तर पाचही प्रोग्राम्स मी तुम्हाला कोड क्वालिटी फॉलो करून एक्सप्लेन केलेत. याचं आउटपुट देखील आपण चेक करू काय येते. इथं सेमीकॉलन मिसिंग आहे. आणि आता आपण 1 किलोमीटर स्टँड्स फॉर हाऊ मेनी सेंटीमीटर्स 1 लाख, मीटर 1000, इंचेस 39370 आणि फीट 3280. तर एक कॅल्क्युलेशन आपण ह्या प्रोग्राम मध्ये केले. पाचही प्रोग्राम्स मध्ये इझी कॅल्क्युलेशन्स होते. मेन फोकस होता तो हाऊ टू राईट अ फंक्शन. फंक्शनचं नेम, आर्ग्युमेंट, रिटर्न व्हॅल्यू, Cout कुठं असलं पाहिजे. तर हे सगळं डिस्कशन आपण ह्या 5 प्रोग्राम्स मध्ये क्लिअर केलेलं आहे. आपण आता आणखीन एक महत्वाचं डिस्कशन फंक्शन्सच्या बाबतीमध्ये आहे ह्या सेशन मध्येच कंटिन्यू करतोय.
तर ते आहे फंक्शन व्हॅल्यू आर्ग्युमेंट वर्सेस रेफरन्स आर्ग्युमेंट्स. तर एक एक्झाम्पल आहे. पहिला आपण हेडर फाइल यूज करूयात आयओ स्ट्रीम, आणि इथे एक इंटीजर, इथे एक फंक्शन आहे, त्या फंक्शनचं नाव आहे काउंट. तर एक इनिशियल काउंट असणार आहे, आर्ग्युमेंट असणार आहे. एक्स हा एक व्हेरिएबल आहे. फंक्शन काय करेल तर एक्स या व्हेरिएबलला इन्क्रीमेंट करेल. तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यू शेअर करायची आहे आणि तो व्हेरिएबलला काउंट करेल, एक न इन्क्रीमेंट करेल. ह्या फंक्शन मध्येच आपण याचा आउटपुट एकदा चेक करूयात की काय असणार आहे. तर आपण असं टाईप करू, इनसाइड फंक्शन व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, आणि तर युजर कडून आपल्याला एक नंबर एंटर करून घ्यायचा आहे. सी आउट एंटर अ नंबर. सो हा नंबर ॲझ्युम करा की 55 आहे. काउंट फंक्शन रिटर्न काहीच करत नाही, पण आपण कॉल केल्यानंतर जो नंबर असणार आहे तो देखील प्रिंट करून बघूयात. नंबर इज इक्वल टू, इथं आपण टाईप करूयात नंबर. तर एक्स हे एक आर्ग्युमेंट आहे, ओके, आणि त्याला आपण इन्क्रीमेंट करतोय. सो एक स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. व्हेरिएबल आपण नंबर जो घेतला आहे, तर त्यामध्ये 55 ही व्हॅल्यू आपण इन केस स्टोअर करतोय आणि काउंट या फंक्शनला आपण शेअर करतोय. तर लॉजिकली एक्सपेक्टेड हे आहे की नंबर जो आहे तो 56 व्हायला पाहिजे, आणि आउटपुट प्रिंट केल्यानंतर नंबर 56 असं शो व्हायला पाहिजे. काउंट या फंक्शन मध्ये 55 हे कॉपी होणार आहे. तर हे एक इम्पॉर्टंट नोट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. नंबर व्हॅल्यू विल गेट कॉपी टू आर्ग्युमेंट एक्स. म्हणजे एक्स मध्ये जर काही चेंज होत असेल तर त्याचा जो काय इफेक्ट असेल, तो जो काही चेंज असेल, तो परत नंबर या व्हेरिएबल मध्ये न होता एक्स ह्या व्हेरिएबल मध्ये होणार आहे. आणि त्यामुळंच एक्स ह्या व्हेरिएबलला कॉल बाय व्हॅल्यू असं म्हणतात. एक्स इज अ कॉल बाय व्हॅल्यू आर्ग्युमेंट. चेंज मेड इन एक्स विल नॉट चेंज पॅरामीटर नंबर. जो पॅरामीटर नंबर आहे त्या व्हेरिएबलला कोणताही चेंज होणार नाहीये. सेव्ह करूयात आपण हा कोड आणि रन करून बघूयात. तर हा प्रोग्राम आपण प्रोग्राम 6.cpp न सेव्ह करूयात आणि कम्पेअर करून बघू. तर सी आउट वर्क होण्यासाठी नेमस्पेस लागेल, युजिंग नेमस्पेस std. सो एक नंबर आहे, तो आहे 100. म्हणजे 100 ला आपल्याला इन्क्रीमेंट करून 101 करायचं आहे. पण मी सांगितलं तसं एक्स हे कॉल बाय व्हॅल्यू ह्या टाईपचा आर्ग्युमेंट आहे. 100 ही व्हॅल्यू एक्स मध्ये कॉपी होणार, एक्स इन्क्रीमेंट होऊन 101 होणार, पण नंबर आहे असा राहणार. आता हेच इक्वेशन आपण परत एकदा सॉल्व्ह करतोय. हाच कोड आपण परत एकदा टाईप करूयात, पण कॉल बाय रेफरन्स न करूयात. आणि इथंच आणखीन एक फंक्शन आहे. तर या फंक्शनचं नाव आहे इन्क्रीमेंट, आणि इथं देखील आर्ग्युमेंट आहे. आपण त्याचं नाव y असं घेऊयात. पण एक चेंज असा आहे, मी इथं असं स्टार सिम्बॉल यूज करतोय आणि हाच नंबर आपण इन्क्रीमेंट या फंक्शनला शेअर करतोय. सो मला चेक करायचं आहे की हा नंबर इन्क्रीमेंट होतो का. सी आउट नंबर इज इक्वल टू, आपण नंबर असा टाईप करूयात आणि हे जे स्टार वाय टाईप केले
याला पॉइंटर असं आपण म्हणतो. आणि पॉइंटरचा रूल असा आहे, पॉइंटर मध्ये आपण मेमरी ऍड्रेस स्टोअर करतो. म्हणूनच मी नंबर हे शेअर न करता या नंबर व्हेरिएबलला जो मेमरी ऍड्रेस असणार आहे तो या फंक्शन मध्ये मी शेअर करतोय. सो या केसमध्ये नंबर हे व्हेरिएबलचं जे मेमरी ऍड्रेस आहे ते शेअर होणार आहे. हिअर यू आर शेअरिंग मेमरी ऍड्रेस ऑफ अ नंबर, नॉट व्हॅल्यू. ओके, सो तुम्ही इथं मेमरी ऍड्रेस शेअर करत आहात. आणि वाय व्हेरिएबल जो आहे तो आता एक रेफरन्स आहे. सो वाय किंवा स्टार वाय इज अ call by reference argument. Call by reference argument. Change made in star y will effect will modify same with parameter number. जे तुम्ही नंबर शेअर केलेला आहात, ऍड्रेस ऑफ नंबर शेअर केलेला आहात, तिथं तो चेंज होणार आहे. आणि ह्याला इन्क्रिमेंट करण्यासाठी मी स्टार वाय प्लस प्लस असं एक इक्वेशन टाईप करतोय. सो 55 हा या केसमध्ये मात्र 56 असं होणार आहे. चेक करून बघूयात. आपण मगाशी 100 टाईप केलं होतं, तर 100 हे कॉल बाय व्हॅल्यू असेल तर 100च आहे. कॉल बाय रेफरन्स असेल तर ते चेंज होऊन 101 असं झालेलं आहे. सी प्लस प्लस मध्येच नव्हे, सी लँग्वेज, सी प्लस प्लस, जावा, पायथन अशा बऱ्याच लँग्वेजेस मध्ये फंक्शन मध्ये पॅरामीटर शेअर करत असताना कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स अशा दोन्हीही टाइप्सचा वापर त्या त्या केसमध्ये केला जातो. सी प्लस प्लस मध्ये आणखीन एक सिंटॅक्स इम्प्लिमेंट करता येऊ शकतो कॉल बाय रेफरन्स साठी. पॉइंटर्स न वापरता देखील कॉल बाय रेफरन्स सी प्लस प्लस मध्ये यूज करता येतं. तर इथंच मी डिक्रीमेंट ह्या नावानं देखील एक फंक्शन टाईप करतोय आणि फक्त नंबर शेअर करतोय. तर इथं मी आर्ग्युमेंट जे आहे ते ऍड्रेस यूज न करता एक प्लेन नंबरच टाईप केलेला आहे. आणि इथे देखील मी परत एकदा चेक करतो की तो नंबर काय येईल. नंबर इज इक्वल टू, इथं आपण नंबर असा टाईप करूयात आणि डिक्रीमेंट हे एक फंक्शन देखील इम्प्लिमेंट करूयात. तर डिक्रीमेंट इथं असणार आहे इंटिजर झेड. तर एक्स हे आर्ग्युमेंट मी काउंट फंक्शन मध्ये यूज केले, वाय इन्क्रीमेंट मध्ये आणि झेड डिक्रीमेंट मध्ये. तिन्ही फंक्शन मध्ये एक्स यूज केला असतं तरी देखील काही प्रॉब्लेम आला नसता, कोणताही एरर आला नसता. कारण आपण प्रिव्हियस डिस्कशन फंक्शनच्या केसमध्ये असं डिस्कस केलेलं आहे की जे काही व्हेरिएबल फंक्शन मध्ये तुम्ही क्रिएट करता त्याचा स्कोप हा कायम लोकल स्कोप असतो, फंक्शन स्कोप असतो. आणि त्यामुळं सेम नेम व्हेरिएबल यूज करता येतं. ठीक आहे, तर आपण आता हे जे झेड व्हेरिएबल टाईप करतोय इथं अँपरसाइन हा सिम्बॉल यूज करतो. याचाही अर्थ असा आहे, झेड इज कॉल बाय रेफरन्स आर्ग्युमेंट using a special syntax in C++. हा सिंटॅक्स फक्त C++ ह्या लँग्वेज मध्येच अवेलेबल आहे. आता झेड ला आपल्याला डिक्रीमेंट करायचं आहे आणि आउटपुट आपण चेक करूयात काय येतं. तर पॉइंटर सिंटॅक्स फॉलो करायची गरज नाही, आपण असं देखील डिक्रीमेंट हे करू शकतोय. तर एक स्पेलिंग मिस्टेक आहे, तर आपण स्पेलिंग करेक्शन्स करून हा कोड परत रन करून बघूयात. सो नंबर आहे 100, तर नंबर हा इन्क्रीमेंट झालेला आहे, 101 झालेला आहे आणि तोच नंबर आता डिक्रीमेंट देखील झालेला आहे. सो हे कन्सेप्ट C++ मध्ये इम्पॉर्टंट आहे. पॅरामीटर्स कसं शेअर करायचं ह्याचं एक लॉजिक आपल्याला माहित असलं पाहिजे. कॉल बाय व्हॅल्यू न काय होतं हे माहित पाहिजे,
कॉल बाय रेफरन्सनं काय होतं हे देखील माहित पाहिजे. तर फंक्शन्स यूज करत असताना प्रॉपर्टीज त्याचे जे आहेत ते आपण डिस्कस करतोय. त्यामध्ये त्याचं नेम असेल, आर्ग्युमेंट असेल, रिटर्न टाईप असेल. असंच आणखीन एक फंक्शनच्या केसमध्ये कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन जे तुम्ही टाईप करता तर ते सेम नेम असेल तर काय करायचं. इथे एक केस तुम्ही नोटीस करा, काउंट आणि इन्क्रिमेंट मिनिंग न सेमच आहेत, पण मी वेगवेगळे नावे यूज केले. हे सेम नेम यूज करून देखील आपल्याला मल्टिपल फंक्शन्स लिहिता येऊ शकतात. तर त्यालाच सी प्लस प्लस मध्ये किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग असं म्हणतात. त्याचे एक केस आपण डिस्कस करूयात, फंक्शन ओव्हरलोडिंग. सो आपण पहिला एक हेडर फाइल ऍड करू, त्यानंतर मेन फंक्शन लेआउट एंटर करून घेऊयात आणि नेमस्पेस. इथं आपण 4 फंक्शन्स इम्प्लिमेंट करतोय. त्यातलं फर्स्ट फंक्शन आहे, त्याचं नाव आहे ऍडिशन. आपण 2 आर्ग्युमेंट्स तिथे यूज करूयात, ए आणि बी. ह्याचं आउटपुट असणार आहे. सो ह्या फंक्शन मध्ये मी ऍडिशन हे 2 इंटिजर्सचं करतोय आणि कोड क्वालिटी हे थोडंसं बाजूला ठेवून आपण एक प्लेन डेफिनेशन टाईप करूयात. ते म्हणजे ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू, इथं असणार आहे ए प्लस बी. तसंच ऍडिशन नावानं आणखीन एक फंक्शन आहे, पण आर्ग्युमेंट्स हे फ्लोट डेटा टाइप मध्ये आहेत आणि काउंट मध्ये ते टोटल 3 नंबर्स आहेत. सो हा मेसेज आहे, ऍडिशन ऑफ ए कॉमा बी अँड सी इज इक्वल टू ए बी सी. असंच आणखीन एकदा फंक्शन आहे, पण इथे इंटिजर ए हा एक ॲरे आहे आणि बी देखील एक ॲरे आहे आणि इथं मेसेज आहे ए इज इक्वल टू ॲरे ए इज इक्वल टू, इथं 3 नंबर्स आहेत जे मी फॉर लूप न शो करतोय. आय इक्वल टू 0, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 2, आय प्लस प्लस, सी आउट. आपण स्पेस न सेपरेट करूयात प्रत्येक नंबर, ए ऑफ आय. आणि असंच बी ऑफ आय. 2 ॲरे व्हेरिएबल आहेत आणि आणखीन एक फॉर लूप आहे. तर तिथं आपण सम कॅल्क्युलेट करतोय, तर ए ऑफ आय प्लस बी ऑफ आय. सो एक कॅल्क्युलेशन केले. आणखीन एक ॲडिशन असंच फंक्शन आहे आणि हे फंक्शन कॅरेक्टर स्टार असं आपण टाईप करतोय. म्हणजेच या फंक्शन मधून स्ट्रिंग ह्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न होणार आहे. या फंक्शन मध्ये स्टार S1 आणि स्टार S2 म्हणजे 2 स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स आहेत. इथं आणखीन एक S3 असं एक आर्ग्युमेंट आहे. सो str कॉपी हे फंक्शन यूज करून आपण S3 मध्ये S1 स्टोअर करतोय आणि str cat हे फंक्शन यूज करून आपण S3 मध्ये एक स्पेस स्टोअर करतोय आणि परत एकदा str cat हे फंक्शन यूज करून S3 मध्ये S2 स्टोअर करतोय. फायनली मी इथून रिटर्न S3 असं टाईप करतो. फंक्शन मधनं व्हॅल्यू ही रिटर्न होणार आहे, ह्या कॅर स्टार असल्यामुळं स्ट्रिंग रिटर्न होणार आहे. तर एक कन्सेप्ट फंक्शन ओव्हरलोडिंग ही अशी आहे, जिथं फंक्शनचं नेम हे सेम असलं पाहिजे. त्याचं जे आर्ग्युमेंट आहेत ते एकतर काउंट मध्ये किंवा डेटा टाइप मध्ये वेगळे असले पाहिजेत, तरच सेम नावाचं फंक्शन सी प्लस प्लस मध्ये, इवन ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंग लँग्वेजेस आहेत तर त्या सगळ्या लँग्वेजेस मध्ये इम्प्लिमेंट करता येतं. फंक्शन ओव्हरलोडिंग करत असताना त्याचं जे रिटर्न टाइप आहे
ते मॅटर करत नाही. वॉइड असेल किंवा कॅर स्टार असेल, इंट असेल, फ्लोट असेल, कोणतंही असेल, तर ते फंक्शन ओव्हरलोडिंग करत असताना मॅटर करणार नाहीये. फंक्शनचं जे नेम आहे नंबर ऑफ आर्ग्युमेंट असतील किंवा त्याचा जो डेटा टाईप असेल तो डिस्टिंक्ट असला पाहिजे. पण एक क्युरियसली असंही क्वेश्चन असेल की नेम सेम ठेवून कोड टाईप करून आपण जरी हे करत असलो, जरी हे कोड आपण इम्प्लिमेंट करत असलो, पण हे सगळं एक युनिक नेम टाईप करून देखील करता येऊ शकतं. म्हणजेच या फंक्शनचं नाव आपण ऍडिशन देऊ शकतोय, या फंक्शनचं नाव आपण 3 नंबर्स ऍडिशन देऊ शकतोय, इथं आपण ॲरे ऍडिशन असं देऊ शकतोय, एक काहीतरी एक युनिक नाव त्याला देऊ शकतोय. तर एक कोड एथिक्स असंही आहे की ज्या वेळेला मीनिंग सेम असतं, भले त्याचं लॉजिक हे वेगवेगळं असू शकते, अल्गोरिदम वेगवेगळं असू शकते, ओके, पण ऍट द एंड लॉजिकली तुम्ही त्या फंक्शन मध्ये जे काय टाईप करत आहात कोड ते ऍडिशनच करणार आहे. सो त्याचं मीनिंग सगळीकडं सेम राहण्यासाठी, त्याचं एक सिग्नेचर सेम राहण्यासाठी हे एक कन्सेप्ट आहे, यालाच फंक्शन ओव्हरलोडिंग असं म्हणतात. ह्याचं मी आउटपुट देखील तुम्हाला शो करतो. तर ऍडिशन हे फर्स्ट जे फंक्शन आहे त्यात 2 आर्ग्युमेंट्स आहेत, सेकंड आहे तिथं 3 आर्ग्युमेंट्स आहेत, थर्ड ॲरे आर्ग्युमेंट आहे. तर हे ॲरे साठी 3 नंबर्स एक्स मध्ये आणि 3 नंबर्स वाय मध्ये आपण स्टोअर करूयात. आणि ऍडिशन मध्ये आता मी एक्स आणि वाय असं शेअर करतोय. आणि फायनली जे स्ट्रिंग ऍडिशन आहे तर ते देखील शो करतो. तर इथं आपण ऍडिशन फंक्शन मध्ये 2 स्ट्रिंग शेअर करतोय. इथं स्ट्रिंग फंक्शन्स मी यूज केलोय, त्यामुळे आणखीन एक हेडर फाईल इन्क्लूड करायची आहे, ते आहे स्ट्रिंग डॉट एच. सेव्ह करूयात ह्या कोडला. तर हा कोड मी प्रोग्राम 7 डॉट सीपीपी न सेव्ह करतोय. तर याचं आउटपुट आपण चेक करू काय येतं. तर 4 फंक्शन्स आहेत, 2 इंटिजर्स, 3 फ्लोट, 2 ॲरे आणि 2 स्ट्रिंग. इथं कॉन्कॅट प्रॉपरली झालेलं नाही आहे, ह्याचं लॉजिक आपल्याला चेक करायला लागेल. कदाचित कॅल्क्युलेशन हे त्या फंक्शनमध्ये करेक्ट झालं असेल, पण रिटर्न झाल्यानंतर ते शो होत नाहीये. पण एनिवेज मला हे एक्सप्लेन इथं करायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला फंक्शन डेफिनेशन टाईप करता तर ओव्हरलोडिंग करण्यासाठी फंक्शनचं नेम सेम ठेवा, आर्ग्युमेंटचा काउंट किंवा त्याचं जे डेटा टाईप आहे ते तुम्हाला डिस्टिंक्ट ठेवायचं आहे. या आजच्या डिस्कशनमध्ये 2 असाइनमेंट्स देखील तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये मी एक सेपरेट फाईल शेअर करेन. क्वेश्चन नंबर 1 असा आहे, राईट अ प्रोग्राम टू इनपुट टू नंबर्स, input to integer numbers and define function to interchange their values with each other. आणि क्वेश्चन नंबर 2 असा आहे, राईट अ प्रोग्राम टू ओव्हरलोड फंक्शन calculate area to calculate and show area of circle, triangle, square and rectangle. तर हे 2 असाइनमेंट्स सॉल्व्ह करायचे आहेत. आज एक्सप्लेन केलेले कोड तुम्ही नोट डाऊन करून घ्या, ते टाईप करून एक्झिक्यूट करून बघा आणि त्यानंतर असाइनमेंट देखील तुम्ही टाईप करून रन करा. प्रत्येक प्रोग्राम हा तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन करायचा आहे. कन्सेप्ट्स लक्षात आले असतील तर ते लॉंग टाईमसाठी तुम्हाला खूप युजफुल ठरतील. कोणताही कोड तुम्हाला जर
समजला नसेल किंवा कोडमधलं एखादं लाईन तुमच्यासाठी जर कन्फ्युजिंग असेल तर ते तुम्ही आणखीन एकदा सेशन सुरू असताना क्लिअर करून घ्या. डाऊट तसेच ठेवून पुढे जाण्यापेक्षा प्रत्येक आपण पॉइंट प्रॉपरली डिस्कस करूयात आणि आणखीन ॲडिशनल एक्झाम्पल्स आपण कव्हर करून मग नवीन कन्सेप्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोडिंगचे कव्हर करूयात.